नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपणाला प्रॉन्स मसाला चमचमीत असा दाखवणार आहे. आता प्रथम पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊया. मसाला भाजण्यासाठी तेल घालत आहे. मी हे 2 कांदे घेतलेले आहे. मीडियम साईजचे कांदे आहे. ते मी या तेलात घालते. कांदा लवकर तळण्यासाठी त्याच्यात अर्धा चमचा मी मीठ घालत आहे. आता मी हे 2 टोमॅटो घेतलेले आहे. ते मी या कांद्यामध्ये घालते. आता त्याच्याबरोबरच मी या लाल मिरच्या 5 घेतलेल्या आहे. त्या आता तळायला घालते. लाल मिरचीचा फ्लेवर एकदम छान येतो, वास चांगला येतो तेलात तळल्यावर. थोडी कोथिंबीर घालत आहे त्याच्यात. 25 लसणाच्या पाकळ्या आहेत. अर्धा 1 इंच आलं आहे. बडीशोप 1 चमचा घातली. बडीशोपाचा एक वेगळा फ्लेवर असतो आणि ही जरा हॉटेल स्टाईलची असल्यामुळे मी ह्याच्यात काजू ॲड करत आहे. हे 15 काजू मी घेतलेले आहेत, ह्याच्यात ॲड करते. आणि हे सगळं आपण आता लाल होईस्तोपर्यंत भाजून घेऊया. त्याला सुद्धा आपल्याला एक 10 मिनिटं ते 15 मिनिटं लागतील. आता आपला हा सर्व मसाला चांगला तळून झालेला आहे, परतून झालेला आहे. आता आपण तो थंड करू आणि मग मिक्सरमध्ये वाटून घेऊ. आता मी हा मसाला मिक्सरमध्ये काढून घेत आहे. आता मी हा मसाला सर्व मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यात आपण पाणी घालूया. आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता मी कोलंबी आहे ती 750 ग्रॅम घेतलेली आहे, म्हणजे पाऊण किलो. सोलल्यानंतर ती साधारण 500 ग्रॅम झालेली आहे. त्याच्याप्रमाणे हा आपण मसाला घेतलेला आहे. आता आपण पॅन ठेवला आहे, त्याच्यात तेल तापत ठेवूया. तेल आपल्या आवडीनुसार त्यात घाला. साधारण 4 चमचे टेबलस्पून तरी तेल लागतंच, पण तुम्ही कमी अधिक प्रमाणात करू शकता.
आता आपलं हे तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण प्रथम अर्धा चमचा हिंग घालून घेऊया. मी हा मालवणी मसाला एक मोठा चमचा भरून घेतलेला आहे, तो मी आता टाकत आहे. तुमच्याकडे जर मालवणी मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसाला घाला आणि किंवा तुमच्याकडचे रेग्युलर असेल तो मसाला घाला. आता ह्याच्यात मी वाटण घालून घेते. आता हे आपण परतून घेऊया. आता हा आपला मसाला चांगला परतून तयार झालेला आहे. आता मी प्रॉन्स 2 तास आधी मॅरिनेट करून ठेवलेला आहे. त्याच्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा लिंबू घातलेला आहे. लावून 2 तास ठेवलेला आहे आणि आता हे मसाल्यामध्ये घालत आहे. आता थोडी कोलंबी आपण याच्यात परतून घेऊया. आता हे आपले प्रॉन्स परतून झालेले आहे. त्यात आपण साधारण अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालून घेऊया, कारण मीठ ऑलरेडी मी कोलंबीला लावलेलं आहे, त्यामुळे मीठ जरा जपून वापरा. आता हे वाटणाचं उरलेलं पाणी मी ह्याच्यात घालते. आणि ही शेवट कसुरी मेथी मी अर्धा चमचा घालते आहे. ती मी भाजून बारीक केलेली आहे. यानी चव फार छान येते. एकदम रेस्टॉरंट स्टाईल हा कोलंबी मसाला झालेला आहे. आता मी ह्यात आणखीन जरा थोडं पाणी घालते आहे आणि मग झाकण ठेवून त्याला वाफ देते. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. आता आपण हे झाकण काढूया. आता हे तयार झालेलं आहे कोलंबी मसाला. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. असा आपले प्रॉन्स मसाला तयार झालेला आहे.
आपल्याला आवडल्यास मला नक्की कळवा.